महाराष्ट्रातल्या महिलेची पतीकडनं बंगळुरूमध्ये भीषण हत्या झालेली आहे। हत्या करून मृतदेह घरातच सूटकेसमध्ये ठेवणाऱ्या पतीला अटक करण्यात आली आहे। हत्या करून पती राकेश खेडेकर बंगळुरूमधनं पुण्यात आला। पुण्यातून घरमालकाला फोन करून पत्नीच्या मृतदेहाची माहिती त्याने दिली। राकेशकडनं गौरीची मंगळवारी हत्या झाली होती आणि गुरुवारी घरमालकाला त्याने फोन केला। गौरी आणि राकेशचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं। राकेश खासगी कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर होता। मास मीडियाची पदवीधर असलेली गौरी ही बंगळुरूमध्ये नोकरी शोधत होती आणि अत्यंत भयानक अशा पद्धतीची ही बातमी आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। मंदार, नक्की पार्श्वभूमी काय आहे या संपूर्ण गुन्ह्याची आणि त्याचबरोबर नक्की त्याच्या मागचं कारण कळलंय का? सर्वात आधी बेंगलोर पोलिसांनी या आरोपीबाबत पुणे पोलिसांना माहिती दिली आणि तो ही हत्या करून पुण्यात पळून आल्याचं सांगितलं। त्यानंतर पुणे पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे। हे दोघंही नवरा बायको खरं तर त्यांचा प्रेमविवाह होता आणि बेंगलोरमध्ये राहत होते। यातला जो आरोपी पती आहे तो मूळचा पुण्याचा आहे। मात्र त्या दोघांमध्ये असा कोणता वाद झाला हा खरं तर आता पोलिसांच्या तपासाचा विषय आहे। कारण हत्या इतक्या निर्घृणपणे करण्यात आली, पत्नीच्या शरीराचे तुकडे त्यांनी केले आणि त्यानंतर सुटकेसमध्ये ठेवून हा आरोपी जो पुण्याला पळून आला, तर याची माहिती बेंगलोर पोलिसांना कळाल्यानंतर बेंगलोर पोलिसांनी पुणे पोलिसांना कळवलं आणि त्यानंतर ही कारवाई झाली आहे। अर्थात या आरोपीला बेंगलोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय आणि पुढचा तपास बेंगलोर पोलीस करतायत। धन्यवाद मंदार। अत्यंत भीतीदायक अशा पद्धतीचे अपडेट्स आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये। आपल्या पत्नीची हत्या करून त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून सूटकेसमध्ये या व्यक्तीने ठेवून दिले होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।